खंडेश्वरी लेनी विकास समिति भवाले लोनाड़ परिसर अध्यक्ष व भिवंडी तालुका शिवसेना कार्यकारिणी सदस्य तथा म्युनिसिपल मजदूर यूनियन सदस्य श्री यशवंत चरपट केने व ओम साई वाराई माथाड़ी कामगार संगठन अध्यक्ष व युवा सेना विधानसभा संपर्क प्रमुख भिवंडी ग्रामीण तथा आगरी सेना भिवंडी तालुका अध्यक्ष श्री सुनील यशवंत केने तथा केने परिवारों द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका के भवाले गांव श्रीगढ़ खंडेश्वरी माता मंदिर पर महाशिवरात्रि के शुभ अवसर पर आने वाले सभी देवी भक्तों को नाश्ता व पानी देकर स्वागत किया और सभी देवी भक्तों को शुभकामनाएं दी। आम्ही प्रत्येक वर्षीप्रमाणे आपल्या गावातली पूर्ण ग्रामसेवक सगळे गावातली मुलं हे लाईन लावण्यासाठी तसेच बाहेर लाईन लावण्यापर्यंत
एक मदत म्हणून सगळ्या गावातले पोरं मदत करतात. तसेच तिथं 2-4 दिवसापासून पूर्ण साफसफाई करण्यापासून बाहेर मंडप, त्याच्यानंतर सजावट, नाश्ता वाटप करण्यापासून नंतर खालपासून पिण्याची पाण्याची सोय, त्याच्यानंतर इथे मंडपमध्ये याच्या मंदिरामध्ये साफसफाई, फॅन, लाईट व्यवस्था, साफसफाई या गोष्टींची सोयी सुविधा करतात. आता सकाळपासून आम्ही 9 वाजता चालू केलेलं, तर 5,500 जवळजवळ पॅकेट याचे नाश्त्याचे पॅकेट आपले संपलेले आहेत इथं 2-3 तासामध्येच. तर तुम्ही विचार करू शकता, कमीत कमी इथं 30-40 हजार कमीत कमी या दिवसामध्ये भाविक येऊन जातात. तसेच दरवर्षीप्रमाणे जो इथं आपण जी हे केलेली रचना त्याप्रमाणेच पोलिसांना काही आम्ही बंदोबस्त त्रास देत नाही. सगळी ग्रामस्थ मंडळी मदत करतात. तसेच इथं साफसफाई करून दुसऱ्या दिवशीसुद्धा काही भाविक आपले जे साफसफाई करण्यासाठी आम्ही आलेलो असतो इथं जमा होतो आणि पूर्ण मंदिराची परत एकदा साफसफाई केली जाते दुसऱ्या दिवशी पण. आम्ही भगवंताकडून हेच मागतो की माझ्या ग्रामस्थांना, माझ्या गाववाल्यांना, तसेच माझ्या भिवंडीवासियांना सुखरूप राहू दे हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तसेच आमचे मुख्य पुजारी आमचे विजय केने यांच्या मार्गदर्शनाखाली इथे पूजा, होम, हवन सगळं झालेलं असतं. तसेच आमच्या गावातली ज्या मुली आहेत त्या इथं रांगोळी वगैरे काढून देतात, चांगलं सुशोभीकरणाचं कामं करतात. त्यांचे मी त्यांचे आभार मानतो. सगळ्यांना सुखी ठेव एवढीच शंकराचार्यांनी प्रार्थना करेन आणि इथे येणाऱ्या सर्व शिवभक्तांचे माझ्या तर्फे स्वागत करतो. खंडेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये सगळ्या त्या यात्रा यायच्या 2-4 दिवस अगोदर आम्ही सगळे पूर्वतयारी करतोय तिकडे आणि तिथलं सगळे भाविकांची पुढची व्यवस्था सगळी त्यांना दर्शनासाठी लाईन सगळं व्यवस्थित त्यांना हे करण्यासाठी सगळी नियोजन केलेलं असतो. तिथं हजारोच्या संख्येने लोक येतात दर्शनासाठी. भाविक लाखोपर्यंत पण पोचतात कधी कधी. भाविकांसाठी सगळ्या पब्लिकसाठी पुढच्या वाटचालीत खूप शुभेच्छा देण्यात येतात. दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीला या खंडेश्वरी मातेच्या मंदिरात मोठ्या आनंदात आणि उत्साहात सोहळा साजरा होत असतो आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून येथे भाविक भक्त येत असतात. तसेच खंडेश्वरी मातेचे उत्सव समितीचे अध्यक्ष यशवंतदादा केने येथे 2-4 दिवस अगोदर सर्व व्यवस्था, पूर्वतयारी, भाविकांची गैरसोय होऊ नये आणि ते पूर्वतयारी करत असतात आणि संपूर्ण त्यांचे सहकारी मंडळी हे नियोजन करत असतात. तसेच पहाटेपासून इथे भाविकांची गर्दी अलोट प्रमाणाशी आलेली आहे आणि सर्वांची नाश्त्याची व्यवस्था खंडेश्वरी मंदिर उत्सव समितीचे अध्यक्ष यशवंतदादा केने यांच्यातर्फे करण्यात आली होती आणि इथे सुरक्षक यांच्यासाठी सुद्धा हा इथे बसण्यासाठी व्यवस्था ते करत असतात आणि दिवसभर इथे थांबून आलेल्या भाविकांची ते दक्षता घेत असतात. आणि तसेच खंडेश्वरी मातेच्याबद्दल बोलायचं झालं, हा पुरातन मंदिर आहे आणि इथे संपूर्ण भिवंडी तालुक्यातून सर्व लोक येत असतात आणि अशीच पुढे येत राहो हीच खंडेश्वरी मातेची प्रार्थना. तसेच लोणार गावात सुद्धा महादेवाचं मंदिर असून तिथे अशीच भाविकांची गर्दी असते. संपूर्ण ठिकाणी ज्या ठिकाणी शिव मंदिर आहेत तिथे अशीच प्रकारचे उत्सव साजरे होत असतात. त्यात आपला खंडेश्वरी मातेचा असा म्हणजे एक या महात्म्य आहे का तिथे अशी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून लोक येत असतात आणि चांगल्या प्रकारे लोक दर्शनाचा लाभ घेत असतात. आणि खंडेश्वरी मातेच्या एवढीच प्रार्थना करतो की सर्वांना सुखी ठेव, सर्वांचं आरोग्य सुखी ठेव एवढीच प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. तुझ्या
जय जय श्री राम।